पुण्यात लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत ही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। काल संध्याकाळी एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर गोळीबार करण्याचा प्रकार आहे तो या बिश्नोई गँगकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे तो घडलेला आहे। या गोळीबाराचा व्हिडिओ सुद्धा शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला आहे। पुणे सासवड रस्त्यावर फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले हे स्टीलचं गोडाऊन आहे। अमोल चावडिया यांच्या मालकीचं हे गोडाऊन आहे आणि त्यांना काल जवळपास 7 वाजता एक फोन या बिश्नोई गँगच्या अर्जू बिश्नोई याने केलेला होता आणि 5 कोटींची खंडणी आहे ती त्याच्याकडे मागितलेली होती, पण त्या कॉलला या व्यापाऱ्याने प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे लगेचच साधारण 8 वाजता एक व्यक्ती या गँगमधला आला आणि त्यांनी 4 राऊंड आहेत ते या गोडाऊनच्या दिशेने फायर केलेले आहेत। आपण पाहतोय की हे राऊंड केलेले फायर जे आहेत ते आपल्याला अक्षरशः इथून गोळी आहे ती आतमध्ये गेल्याचं दिसून येत आहे। सध्या पोलिसांनी याला राऊंड केलेला आहे आणि 4 बंदुकीचे राऊंड आहेत ते यामध्ये फायर करण्यात आलेलं आहे। स्टीलचं गोडाऊन आपल्याला पाहायला मिळते अमोल चामडिया यांच्या मालकीचा आहे आणि त्यांनाच हा काल फोन कॉल्स आलेला होता। हडपसरच्या दिशेने ही व्यक्ती आली या गँगमधली आणि त्यांनी हे राऊंड आहेत ते फायर केल्याचं दिसून आलेलं आहे। सध्या आपण हे गोल आकार जो पोलिसांनी केलेला आहे इथे उभा राहून त्यांनी थेट या गोडाऊनच्या दिशेने हा गोळीबार केलेला आहे। सध्या फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणात आता गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे, पण या संपूर्ण गोळीबाराची जी बाजू आहे ती या लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतलेली आहे। सोशल मीडियावर त्यांनी या गोळीबाराची जी जबाबदारी आहे ती सुद्धा स्वीकारलेली आहे। या व्यापाऱ्याने आमची जी मागणी होती ती पूर्ण केली नाही आणि आमच्या मागणीला त्यांनी हलक्यात घेतलं असं म्हणत हा गोळीबार केलेला आहे आणि त्याचबरोबर या सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी सुद्धा दिलेली आहे। आता या गोडाऊनवर गोळीबार केलेला आहे, पण पुढच्या वेळेस थेट डोक्यावर गोळीबार करू आणि त्याला मारून टाकू अशा पद्धतीची धमकी आहे ती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेमुळे एकच खळबळ पुणे शहरामध्ये उडवलेली आहे। लॉरेन्स बिश्नोई ही गँग अजूनही आपल्याला सक्रिय असल्याचं पाहायला मिळते। पुण्यातही याआधी सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगने अनेक घटना केलेल्या होत्या। याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या असेल, या हत्येमधल्या काही आरोपी आहेत ते सुद्धा पुण्यामध्ये राहायला होते, त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती। त्यातले काही जण हे फरार आहेत, पण आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा 5 कोटींची खंडणी आहे ती या स्टील व्यापाराला मागितलेली होती आणि ती न दिल्यामुळे हा जो गोळीबार आहे तो सुद्धा केलेला आहे। सध्या पोलीस या घटनास्थळी आहेत, पोलिसांनी पंचनामा सुद्धा केलेला आहे आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये या गँगच्या संदर्भातला जो व्यक्ती होता ज्याने हा गोळीबार केलेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आता हा व्यक्ती कोण आहे, तो कुठे पळून गेलेला आहे, सासवडच्या दिशेने तो पळून गेलेला आहे का, याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जात आहे। गुन्हे शाखेची टीम आहे, त्याचबरोबर स्थानिक पोलिसांची टीम आहे ती सुद्धा या आरोपीला शोधण्यासाठी सध्या रवाना झालेली आहे। पण हा जो आरोपी आहे ज्याने हा गोळीबार केलेला आहे तो नेमका कोण आहे तो अजून आयडेंटिफिकेशन त्याचं झालेलं नाहीये, त्याचं नाव अजून समोर आलेलं नाहीये। पण 5 कोटींच्या खंडणीसाठी पुण्यातल्या एका स्टील व्यापारावर हा गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार आहे तो घडलेला आहे। यामुळे पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। पुणे आहे की बिहार आहे अशा पद्धतीच्या भावना आता पुणेकरांच्या मनामध्ये येऊ लागलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँग पुण्यामध्ये सक्रिय असल्याचं या गोळीबारामधून स्पष्ट झालेलं आहे। आता हा नक्कीच बिश्नोई गँगकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे का याचा सुद्धा तपास आहे तो पोलीस सध्या करत आहेत। आपल्याकडे अमोल चामडिया नावाचे एक कंप्लेनंट आले होते, त्यांनी आपल्याला असं सांगितले की जवळपास संध्याकाळी 7:30 वाजता त्यांच्याकडे एक कॉल आला होता, त्याच्यात त्यांनी त्याचं नाव अर्जू बिश्नोई सांगितला आणि त्याच्याकडून काही रक्कम याच्यावर ॲज अ रॅन्सम त्यांनी मागितली। आपण घटनेची दखल घेताना तात्काळ त्यांना फुरसुंगी पोलीस स्टेशनला पाठवून दिले, जेव्हा सोबत घेऊन पाठवून दिले। जेव्हा ते फुरसुंगी पोलीस स्टेशनला आले, ते पोलीस स्टेशनमध्ये होते रात्री 8-10 दरम्यान, त्या दरम्यान त्यांच्याकडे कॉल आला की 4 राऊंड त्यांचे गोडाऊनवर फायर झाला आहे। त्या अनुषंगाने आपण रात्री FIR दाखल केला आहे आणि आपलं पुढच्या इन्व्हेस्टिगेशन त्याच्याबद्दल चालू आहे। सर, लॉरेन्स बिश्नोई गँगने एक फेसबुक पोस्ट केली आहे ज्याच्यात त्यांनी सांगितले की जवळपास गोळीबाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे। तो व्हिडिओ पोस्ट केलाय
त्या दिशेनं काही तपास सुरू आहे का? आणि बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा बिश्नोई गँगचाच प्रकार आहे असं काही लक्षात आलं? हे तपास दरम्यान आपल्याला क्लिअर होतील की 100% आमच्याकडे पण ते तसा व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यावर खात्री चालू आहे आणि एक वेळ खात्री पटल्यानंतर आपण नक्कीच सांगू शकतात की त्याच्यामध्ये काही खरं आहे. किती आरोपी होते कोण सर? होता याच्यासाठी आपण अटक करू शकलोय का त्याला आतापर्यंत? कुठे किती टीम? आतापर्यंत जे आहे ते आपल्याला काही त्यांची ओळख पटली नाही आहे की ते कोण होता, काय होता. त्याच्याबद्दल आपण चौकशी करतात आणि जसे आपल्याला काही माहिती होते आपण ते आपण किती जण- कोणाला ताब्यात घेतले सर याप्रकरणामध्ये आतापर्यंत? नाही आतापर्यंत कोणाला सीसीटीव्ही फुटेज तपासतोय, कुठल्या दिशेने गेलाय, कोण आहे याच्या मागं? गँग खरंच पुण्यामध्ये ऍक्टिव्ह आहे का? जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितले की जसे आम्हाला याच्याबद्दलची पुढची माहिती भेटते आपण सविस्तर तुम्हाला सांगू सर, याच्याबद्दल. व्यापाऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. त्यांनी बिझनेस कसा करायचा पुण्यामध्ये असा प्रकार समोर येतोय. थेट दारावर येऊन फायरिंग करतोय, म्हणजे अर्थात धमकी देऊन फायरिंग येते. याची पूर्ण आपल्याला चौकशी जसे ते आला होता त्याची पण आपण तात्काळ दखल घेतली, FIR रजिस्टर केले आहे आणि याची पुढची चौकशी चालू आहे. सर कितीची काय खंडणी मागितली होती, अमाऊंट काय? त्यांना असं सांगितलं की तुमच्याकडे जेवढे पार्टनर्स आहे सगळ्यांकडून आम्हाला खंडणीची रक्कम चेक किती पाहिजे. जण होते सर काल फायरिंग करणारे? अंदाजे काय मागितली होती रक्कम? रक्कम किती माहिती? सगळे त्यांनी असं सांगितलं की तुमचे जेवढे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून 5 कोटीची खंडणी मला पाहिजे. ठीक आहे. हिंदी काय पथकर रवाना केले तपासासाठी? सगळ्यासाठी आपले क्राईम ब्रांचच्या आणि पोलीस युनिटच्या पथक रवाना केले आहे आणि त्याची चौकशी आणि तपास चालू. थँक्यू. हिंदी तुरंत सर, हिंदी कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.